नमस्ते जी। मैं हूं तत्परा अहोरात्रा। आज हम सद्गुरु जी के निवास स्थान पे आए हैं। ये तपोभूमि है। पुणे से कुछ दूर, पुणे के मारने गांव में अब हम स्थित है। उनके पुण्यतिथि के रोज, ये जो कुछ रोज का पूरा पुण्यतिथि का इनका समारोह है, उसमें हम शामिल हुए हैं। यहाँ पे हम हज और देवी सरस्वती को एक साथ दर्शन किए हैं। आज आपको हम मिलाने जा रहे हैं यासीन जी को और गुलाब जी को। इन्होंने अपना पूरा जिंदगी सरस्वती को समर्पित किया है। इन्होंने पखवाज, जो मृदंग जैसा होता है, वो घंटों बजा सकते हैं। और इनकी भक्ति इतनी है कि उन्होंने इतना धन एकत्रित किया है। धन यानी अर्थ, यानी ज्ञान एकत्रित किया है कि इसके सामने और कुछ भी नहीं है दोस्तों। इनका हाथ देखिए, ज्योतिष विद्या में संपूर्ण हाथ बोलते हैं इसको। 120 वर्ष जिएंगे ये, अष्टोत्तरी पूरा हाथ है जी इनका। और आज हम इनके चरण स्पर्श करते हैं, क्योंकि ये विद्या हमें और कहीं देखने नहीं मिलेगा। ये सब विजय जगताप जी के वजह से, ऐसे महान व्यक्ति से हम मिल चुके हैं आज। और अब मैं वाइब्रेट हो रही हूँ बोलते समय भी, क्योंकि इनका एनर्जी इतना है, इनका तप इतना है। इस विद्या में घंटों बैठते हैं, पूरी पूरी रात बैठते हैं, खाना नहीं, सोना नहीं, कुछ नहीं, सिर्फ सरस्वती के ध्यान में रहते हैं जी। और इनका ईमान है, इतना अच्छा ईमान है, तभी ये मुसलमान है दोस्तों। तो आ, आप कुछ बोलना चाहेंगे? मराठी में चलिए। क्या बोलने का? आप लोगों को आपकी विद्या के बारे में, पूरे भारत में आप लोगों को मराठी शाळेत चौथीतून निघाल्यापासून मी या विषयात आहे. तोपर्यंत माझ्या लग्नाच्या अगोदरपासून मी हेच करतो, भजन पखवाज, याच्याशिवाय मी दुसरं काही केलं नाही. तसं बाकीचं मसले प्रपंच करता उद्योग केला लागल तेवढा, पण याला सोडलंच नाही मी आतापर्यंत. माझं जीवन सगळं याच्यात वाहून घेतलं मी, त्याच्यामुळं माझं सगळं व्यवस्थिशीर पण आहे. इनका उम्र 93 इयर्स है अभी। और ये हमसे अच्छे बैठे हैं। देखिए, हम इतना समय बैठ भी नहीं पाते आज के समय जमाने में। इनका जो कान है, मुख सामुद्रिका के अनुसार इनका कान इनके सत्यता को दर्शाता है। ये कभी झूठ नहीं बोल सकते। और इनकी जो ज्ञान है इनका, आईब्रोज के ऊपर जब कान जाता है तो वो सत्यवान और ज्ञान परिपूर्ण रहता है इनमें। और गुलाब जी भी कुछ शब्द आप लोगों के लिए। मी ज्यावेळेस इयत्ता चौथीमध्ये होतो त्यावेळेस वडिलांच्या बोटाला धरून भजनाला जात होतो. आणि मग आमचे प्राथमिक गुरुजी विजय सिंग परदेशी म्हणून त्यांनी एक अभंग मला शिकवला आणि तेव्हापासून मला त्याची गोडी लागली. आणि गोडी लागल्यापासून मग तिथून पुढे काष्टीला आम्ही आलो. आणि मग आमचे गुरुवर्य पंडित हरिश्चंद्र गावारे सर यांचं मार्गदर्शन आम्हाला शास्त्रीय संगीताचं मिळालं. तेव्हापासून आम्ही भजनाचे कार्यक्रम करायला लागलो, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायला लागलो. आमच्या पिताजींनी म्हणजे लहानपणापासून सगळं कष्ट केलेलं आहे, हे आम्ही पाहिलं जरी नसलं तर लोकांच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळतं. त्याची जाण ठेवून आम्ही आमच्या घरामध्ये आजही बडीशेप सुद्धा कोणी खात नाही. आमचे मुलं, आमचे बंधू, आमच्या घरातील बडीशेप आम्हाला आणावं लागते पाहुणे आल्यानंतर. तो हा वारसा आमचा आजपर्यंत सगळा संस्काराचा चालू आहे. पिताजींनी 6 नाटकामध्ये काम केलं, मराठी नाटकामध्ये, ऐतिहासिक नाटकामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका केली. 6 नाटकामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका केली. आणि शेवटी गीता गाती ज्ञानेश्वरी हे नाटक केलं तर ज्ञानेश्वर महाराजांची, म्हणजे अशा ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका त्यांनी केली. इतक्या महान विभूतींचं त्यांना काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे हे आमच्या घरामध्ये कुठेतरी एक गुरुतुल्य म्हणा किंवा देवरूप माणूस आहे. आणि असं आम्ही तर म्हणतोच, पण लोक सुद्धा आम्हाला बरीच त्याची अनुभूती देतात.
याच्यापेक्षा मी जास्त सांगू शकत नाही. सगळ्या परिवार सगळा संप्रदायाशी संगीताशी निगडीत आहे. आणि आमचे विजयदादा गुरुबंधू हे त्यांच्या सान्निध्यात आणि इथं आल्यापासून अगदी महारथी कलाकारांची ओळख झाली की जेणेकरून आमचे कोणीतरी नातेवाईक आहेत असं आम्हाला ते म्हणजे फरक समजत नाहीत. राजेंद्रजी कुलकर्णी असतील, बक्षी सर असतील, तुमचे रामदासजी पळसुले सर असतील, हे असे महान व्यक्ती आम्हाला अगदी म्हणजे जसं काय आम्ही मोठे आहेत आणि ते लहान आहेत इतकं कृतज्ञता व्यक्त करतात. शेवटी मिळाली. ये दोनों बाप और बच्चे का संबंध देखिए, पिता और बच्चे का इतना अनोखा और पवित्र संबंध है. इन्होंने पूरा अपना जो जिंदगी है साइकिल चला चला के जगह जगह जाके भजन कीर्तन किया है. सबको एक असली संत का दर्शन है ये. आजकल हम देखते हैं लोग हर जगह आश्रम बांधते हैं, वो संतता नहीं होता है. हमें जितना हम कदम उठा के आगे बढ़ते रहना चाहिए, हमारे ज्ञान को जितना हो सके जगह जगह जाके देना चाहिए. जी, आपको आज असली संत का दर्शन कराया, मुझे बहुत खुशी हुई. धन्यवाद जी.